स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाल्याचे दिसत आहे। आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास कामाच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या नगरसेवकाचा जाहीर भाजप प्रवेश झाल्यानंतर आता भाजप प्रवेशासाठी सोलापुरात मोठ्या रांगा लागल्या आहेत। तब्बल 10 ते 12 आजी माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत। त्यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईत होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। भाजपने कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धार केला आहे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। त्या अनुषंगाने शहर विधानसभा मतदारसंघातील 14 कोटींच्या विकास कामाच्या शुभारंभाप्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक भारत बडूरवाले, काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारिका सुरवसे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता भाजप प्रवेशासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत। यामध्ये अनेक आजी माजी नगरसेवकांचा समावेश आहे।